नमस्कार, मी कल्पना। तर आज आपण माय ड्रीम होम अँड किचनमध्ये बघणार आहोत अगदी शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये छान असा नाश्ता कसा तयार करायचा, तो अगदी पटकन करून तयार होतो आणि सगळ्यांनाही आवडतो। चला मग आपण बघूयात हा नाश्ता कसा करायचा तो। त्यासाठी इथं शिल्लक राहिलेल्या मी रात्रीच्या 4 चपात्या घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला मोजूनही दाखवते। इथं आपण 4 चपात्या घेतलेल्या आहेत आणि चपात्या आहेत त्या आपल्या मऊ आहेत। इथं थोड्याशा कडक असतील तरीही या चपात्या आहेत त्या आपल्या नाश्त्यासाठी चालू शकतात। त्या चपात्या आहेत ते मी बाजूला ठेवून घेते। आता इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। इथं भांडं आहे ते मी मोठं वापरलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या चपात्या आहेत ते मी मोडून टाकते। इथं तुम्ही 1 2 3 4 तुमचं जेवढं भांडं आहे आणि त्यामध्ये जेवढ्या बसत असतील तेवढ्या चपात्या टाकू शकता। इथं माझ्या मोठं भांडं आहे त्यामुळे मी 4 चपात्या आहेत त्या सगळ्या इथं मोडून घेतलेल्या आहेत आणि त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। इथं मिक्सरचं भांडं आहे ते झाकून आपल्याला इथं ऑन ऑफ करत 1 2 ते 3 मिनिटापर्यंत मिक्सर असं छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचे असे छान चुरा करून घ्यायचा आहे किंवा छान मोकळे सुटसुटीत असे पोहे तयार करून घ्यायचे आहेत। इथं तुम्ही बघू शकता अगदी मोकळे सुटसुटीत आपल्या चपात्याचे जे तुकडे आहेत किंवा जे पोहे आहेत ते तयार झालेले आहेत। आता हे पोहे आहेत ते आपण बाजूला ठेवून घेऊयात। तिकडे गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी मोठे 4 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेली आहे मोहरी। त्यामध्येच मी टाकलेले आहेत थोडेसे जिरे आणि मोहरी आणि आपले जिरे आहेत ते छान असे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे कढीपाला। कारण आपण इथं चपातीचे तुकडे करतोय त्यामुळे इथं कढीपाला आहे तो खूप छान लागतो। यातच मी टाकून घेतलेला आहे 2 बारीक कापून हिरव्या मिरच्या आणि एक मीडियम साईजचा कांदा आहे तो मी थोडासा मोठा कापून घेतलेला आहे आणि तो यामध्ये टाकून छान असं आपल्याला हे सगळं आहे ते परतून घ्यायचं आहे। इथं आपले सगळे पदार्थ आहे ते परतल्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो। इथं टोमॅटो आहे तो ऑप्शनल आहे, पण आपण अगदी पौष्टिक इथं पोहे आहेत किंवा जे आपले चपातीचे तुकडे आहेत किंवा चपातीचा नाश्ता आहे तो तयार करतोय त्यामुळे इथं मी टोमॅटोही वापरलेला आहे। यातच तुम्ही गाजरही वापरू शकता। यामध्येच मी टाकून घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे, त्याचा पाला काढून काप करून ते इथं मी टाकून घेतलेले आहेत। आता यानंतर इथे मी आपले पोहे आहेत ते चटपटीत होण्यासाठी अर्धा लिंबू आहे तो मी या सगळ्या मसाल्यामध्ये पिळून घेणार आहे। इथं अर्धा लिंबू होता तो मी सगळा पिळून घेतलेला आहे आणि आपला जो लिंबाचा रस आहे तो सगळ्या मसाल्यांना लावून आपला हे मसाला आहे तो इथं मी चटपटीत असा तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये मी टाकलेली आहे पाव चमचा एवढी हळद। हळदीचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। आता यानंतर यामध्ये आपण पोहे टाकून घेणार आहोत किंवा चपातीचे जे आपण बारीक चुरा करून घेतलेला आहे तो इथे मी टाकून घेतलेला आहे आणि छान असं आपल्या सगळ्या मसाल्यामध्ये हा जो चुरा आहे तो आपल्याला सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। म्हणजे काय होईल की आपले मसाले आहेत ते सगळे जर आपल्या चुऱ्याला लागले तर चटपटीत असे आपले हे पोहे आहेत ते एकसारखे लागतील। आता इथे मी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे मीठ आहे ते सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकताय छान असे चटपटीत आपले पोहे आहेत ते तयार झालेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळे सुटसुटीत असे आपले चपातीचे पोहे किंवा चपातीचा नाश्ता आहे तो तयार झालेला आहे। मी तुम्हाला इथं झूम करून दाखवते, तुम्ही बघू शकताय त्याचा कलरही खूप छान आलेला आहे आणि खायलाही तेवढे छान लागतात। अगदी वयस्कर लोकांना खाता येतील एवढे छान मऊ असे पोहे आपले इथं तयार झालेले आहेत। जर तुम्हाला खूप कोरडे वाटत असतील आणि खाताना जर आपल्या घशामध्ये तोडका बसतोय असं वाटतंय तर थोडंसं पाणी शिंपडून तुम्ही हे पोहे आहेत ते 1 2 मिनिटापर्यंत झाकून ठेवू शकता आणि हे पोहे मग खूप छान आणि मऊ होतात। इथे आपले चटपटीत आणि पौष्टिक असणारे हे चपातीचे पोहे आहेत ते तयार झालेले आहेत। हे पोहे आहेत ते तुम्ही दह्यासोबतही एन्जॉय करू शकता किंवा तुम्ही असेही हे पोहे खाल्ले तरी खूप छान लागतात। चटपटीत अशी ही आपली जी शिल्लक राहिलेल्या चपातीपासूनची जी रेसिपी आज आपण तयार केलेली आहे ती एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका। तसेच अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।